हॅलो 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 गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आज मतदान दिवस आहे. जरा आमच्या आयोजकांना त्रास झालेला आहे, तरी देखील तयारी केलेली आहे. शेवटला नियोजन झालं आणि इथपर्यंतचा प्रवास आयोजकांनी केलेला आहे. या सगळ्या व्यापार प्रचंड कष्ट करावे लागतात, व्यापताप असतो आणि त्याच्यातून ह्या वातानुकूलित या नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रमाचं आयोजन असतं. तुम्ही इथपर्यंत आलात, आता मनोरंजनाचं आमच्यावर सोडून द्या. हसत हसत म्हणतात रडणार आहे. असं किती आल्या रडवणार गेले याच रंगमंचावरती दादागिरी करून गेले. आपण काय हसणं सोडलं बघा. माईक पण शिकवायला. हॅलो हॅलो थोडा ट्राय. हॅलो 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 तर आता करतील हळूहळू. आपण सुरुवात करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागतम सुस्वागतम. विद्यादेवता शारदा माता, बुद्धिदेवता श्री गणेश, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि या महाराष्ट्राचा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे जे आमचे त्रयी शाहू, फुले आणि आंबेडकर यांचा हा अविरत वारसा इथपर्यंत आणून सोडला. हा महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि या संतांच्या मांदियाळीमध्ये संत बाळूमामा या हिंदुस्थानामध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्याची खिडकी आणि स्वातंत्र्याचे विचार करणारे चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर, महाराणी अहिल्यादेवी होळकर, मल्हार होळकर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझ्यासारख्या एका डोंगरवडावरच्या मुलाला शिकून सोडून इथपर्यंत मोठं होता आलं ते केवळ आणि केवळ माझ्या या शैक्षणिक आयुष्यातील माझा बाप डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना नमस्कार करून, माझ्या गावचं ग्रामदैवत माझ्या गुवलीची आई नवलाई देवी, केळंब्याची आई विठ्ठलाई देवी, धनी मोडोबा, धनी देवडोंगर, लांजाचा मालक धनी केदारली देव चव्हाटा, नटेश्वर रंगदेवता मुंबादेवी आणि तुम्ही रसिक राजा, तुम्हाला मानाचा मुजरा करून मी शाहीर विकास नामोरे, मूळ गाती बाबू रंगले, भुवा शंकर या वंशावळीतील मी शाहीर विकास नामोरे, नवलाई देवी नाथ मंडळ विवली केळबे धनगरवाडा शाखा जय हनुमान नाथ मंडळ पन्हाळजे कोंडवाडी तालुका खेड. माझा गुरुजीपट्टू गेली अनेक वर्ष माझा पाठीराखा संदेश ओके, अतुल इंगळे कीबोर्डला माझा अतुल, बेंजोला माझा अमोल नानिस्कर आणि ऑक्टोपॅडला रोहित लिके आणि साऊंडला माझा राजदादा पड्याल. तुम्हा सर्वांना मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरू करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. शक्तीपुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची आमची विठ्ठल रुक्माई साई श्रद्धा कोकण विकास आणि समर्थ प्रतिष्ठान यांचे सर्वेसर्वा सुनीलजी पंधरे आणि प्रकाशजी चाचे माऊली यांच्या आयोजनाखाली संयोजनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन आहे. तुम्हाला शाहीर मानाचा मुद्रा करून मला इथे निवडलं त्याबद्दल तुमचे आभार. या ठिकाणी माझ्या गावचे वरिष्ठ आणि आमच्या कदाचित लांजा तालुक्यातील त्यावेळेचे पहिले MPSC पास झालेले क्लास 1 ऑफिसर मनोहर कांबळे सर या ठिकाणी आलेले आहेत. तुमच्या चरणाची धूळ मस्तकी लावतो सर. या ठिकाणी प्रशांत भितळे माऊली आहेत, अंकुश रामा वाईट आहेत, प्रकाश वरक साहेब आहेत, देवेंद्र संकरी भाऊ आहेत, आदरणीय संदीप कांसे भाऊ आहेत, संतोष कोलापके आहेत, दिगंबर भोड माझा मित्र आहे आणि आमचे प्रतिस्पर्धी शाहीर विलेश भाऊ आहेत, ते त्याचे मानसपुत्र आहेत असे आमचे आदरणीय भरत घाणेकर आहेत.
समीर तटकरे आमचा युवा शाहीर आहे. शशिकांत मांडवे माझा पाठीराखा आहे. संदीप चाचे सर, चंद्रकांत भोळ, नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, अनेक मंडळी आहेत. तुम्हा सर्वांना मनाचा मुद्रा करून माझे प्रतिस्पर्धी शाहीर बिलेश वाजे यांना देखील शायरी मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. रडवणार आहेत आम्हाला. काय बोलणार सावळा सावळा विठू श्री हरी विठेवरी उभा श्री हरी. सावळा विठू श्री हरी विठेवरी उभा पंढरी. वार करी तुझ्या देवाला भेटीला. अरे वार करी आला देवा तुझ्या भेटीला. विठ्ठला दर्शन दे रे मला. विठ्ठला दर्शन दे रे मला. सावळा विठू श्री हरी विठेवरी उभा पंढरी. सावळा विठू श्री हरी विठेवरी उभा पंढरी. वार करी तुझ्या देवाला भेटीला. वार करी तुझ्या देवाला भेटीला. विठ्ठला दर्शन दे मला. विठ्ठला
पावन सुख सोहळा याची देही याची डोळा पावन सुख सोहळा याची देही डोळा वार करी तुझ्या देवाला भेटिला वार करी तुझ्या देवाला भेटिला थकलं नाही देह माझं थकलं नाही मन आयुष्याचं होईल सोनं तुझ्या दर्शनानं आयुष्याचं होईल सोनं तुझ्या दर्शनानं आयुष्याचं होईल सोनं तुझ्या दर्शनानं थकलं नाही देह माझं थकलं नाही मन आयुष्याचं होईल सोनं तुझ्या दर्शनानं हरिनाम कथा कीर्तन अभंग गातो भजन हरिनाम कथा कीर्तन अभंग गातो भजन सुख समाधान द्यावे पुण्य गाठीला सुख समाधान द्यावे पुण्य गाठीला विठ्ठला सावळा विठू श्रीहरी विठेवरी उभा पंढरी सावळा विठू श्रीहरी विठेवरी उभा पंढरी वार करी तुझ्या देवाला भेटिला वार करी तुझ्या देवाला भेटिला विठ्ठला विठ्ठला दर्शन दे रे मला अरे बोल श्री गणपती गजानन गाव देवी अखंड हरदासुनीचा बोल तू रे जागे नटेश्वरा देवा तुझा अखंड हरदासुनीचा गणपती बाप्पा या ठिकाणी पिंट्या धाडवे आमचे मित्र यांच्याकडून खास मुलांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि मैत्री सुनील पंधेरे आणि स्वरा योगेश महाडिक या 2 बहिणींकडून
चलरा दोस्ता गावाला माझ्या या फरमाईसाठी 200 रुपयाचा पारितोषिक। त्याचप्रमाणे संदीप चाचे माऊली उत्तम गीतकार, ज्यांना शब्दांची प्रचंड जाण आहे असे आमचे मित्र, आमचे वरिष्ठ संदीप चाचे यांच्याकडून 121 रुपयाचं पारितोषिक आहे। सुरेश चाचे, सुरेश चाचे माऊलीकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक। आनंदबाई माऊली, थँक्यू सो मच आनंदबाई माऊली आणि राजांचा फोटो तिकडे खुर्चीवर ठेवा। आधी भुवांचं तर म्हणाले असं असं करू नका, हा असंच बोलले ना हो, असं असं करायला पण लय घासायला लागते आणि अशी प्रेमानं वारी आणि अशी बघा। आज माझी सगळी मंडळी आहे, ही सगळी मंडळी आहे, आज मला आनंद काय, हे आयोजक आहे, हे आमच्यासारखे ज्या आम्ही समाजातून येतो, आमचा एक व्यवसाय आहे, अशा लोकांकडून अनेक लोकांनी आमच्या व्यवसायावर पण बोलले। बारीक जेव्हा तत्वाचा वाद पचत नाही आणि लेखणीला तोंड नसते त्यावेळेला मग असं काहीतरी आधार घेत असतात। आज त्यांनी आमचा सन्मान केला, सरबीर बोलले, आता काय मी बुवा आहे, बारीक बुवाच बोललं पाहिजे, पण बाबा जे काही छोटंसं यश आलं त्याच्यावर पण लोकांनी टीकाटवाळी केली, याने माझं अभिनंदन केलं, त्याबद्दल तुमचे आभार। तर त्यांनी चॅलेंज केलं की चाली जा चाल द्या, आता सांगू नका देते बाबा, हम किसी की उधारी रखते नाही शाहीर, घेऊन टाका। खूप छान चालय। वंदन हे गौरी हरा, खूप छान चालय हो, दर्शन दे लंबोदरा। मी त्याची चाल देण्याचा प्रयत्न करतोय आणि माझे शब्द देतोय। मान पूजेचा पहिला श्री गणेश पाहिला, मान पूजेचा पहिला श्री गणेश पाहिला, पाठीशी माझ्या राहिला, हा जन्म चरणी वाहिला, ह्या सभा रंगणी मी गाईला, माझा पाहिला। अशी जोगी चाल शाहीर प्रयत्न केला। आता तुम्ही आमच्या चालल्या चाल द्यायची, भागाला भाग द्यायचा, हिसाब बरोबर। आधी एक फरमाईश आहे, दरवर्षीच म्हणतो संतोषता, चल यंदा सवड काढून। ऑफिस मध्ये कार्यालयात की तुम्हाला कोकण कितना प्यारा है, ज्याप्रमाणे युनेस्को मध्ये सांस्कृतिक वारशामध्ये त्या पश्चिम बंगाल मधला दुर्गोत्सव जो 8 दिवस चालतो त्याची नोंद युनायटेड नेशनने घेतली। यंदा आमच्या 12 किल्ल्यांची नोंद घेतली आणि त्याचप्रमाणे एक दिवस मला ठाम विश्वास आहे, कोकणासारखा गणेशोत्सव ह्या जगाच्या पाठीवर नाही आणि एक दिवस आमच्या कोकणातला गणेशोत्सव युनेस्कोच्या लिस्टमध्ये जाणार म्हणजे जाणार। आणि असा पवित्र सण फक्त फरमाईश होतो तर त्या कार्यालयातला म्हणतो की दरवर्षी म्हणतोस तू यंदा तरी चल, एक दिवस जास्त गणपती आहे। फरमाईश आहे, दरवर्षीच म्हणतो सदोस्ता, चल यंदा सवड काढून, जगागळा निसर्ग सोहळा घे डोळ्यामध्ये साठवून, चल रे दोस्ता गावाला माझ्या, अरे चल रे दोस्ता गावाला माझ्या, तुझं भरून जाईल मन, अरे जरूर एकदा अनुभवावा, जरूर एकदा अनुभवावा कोकणचा गणपती सण, जरूर एकदा अनुभवावा कोकणचा गणपती सण, जरूर एकदा अनुभवावा कोकणचा गणपती सण, जरूर एकदा
सत्कार करून द्या माऊलीचा नगरसेवक. ही मंगलमूर्ती देवा तुझी चराचरात आहे, धना बंगला व झोपडी मातीच्या घरात आहे. सारे गमा पधानीसा, सारे गमा पधानीसा ह्या सात सुरात आहे, आणि लंबोदरा तूच माझा या हृदयात आहे. कथा गातोय. आजची 8वी वारी आहे. 8च्या 8 वारीत 7च्या 7 वारीत गण फेमस झाले. काय परमेश्वराची कृपा, काय परमेश्वराची कृपा. 8वा गण तुमच्या चरणाशी ठेवतोय. कथा मंडळी माझा हा जरा प्रॉब्लेम आहे, चालीच राहत आता काय समजलं. कथा मंडळी सांगतो तुम्हा आज, भक्त कल्याणाचा हा रिवाज. कथा मंडळी सांगतो तुम्हा आज, भक्त कल्याणाचा हा रिवाज. काठी खोंगळी घेऊन साज, गुर राखी तो माझा गणराज. काठी खोंगळी घेऊन साज, गुर राखी तो माझा गणराज. भक्त कल्याणाचा हा रिवाज. कथा मंडळी सांगतो तुम्हा आज, भक्त कल्याणाचा हा रिवाज. काठी घोंगडी घेऊन प्रिया साज, दूर राखी तो माझा गणराज. काठी घोंगडी घेऊन प्रिया साज, दूर राखी तो माझा गणराज. काठी घोंगडी घेऊन प्रिया साज, दूर राखी तो माझा गणराज. काठी घोंगडी घेऊन प्रिया साज, दूर राखी तो माझा गणराज. लंकापती तो निघाला लंकेस आत्मलिंग घेऊन. वसुंधरा मग भयभीत झाली, गेली चिंतित होऊन. एक अट अशी ही शिवाची, विश्वपालक माझ्या देवाची. एक अट अशी ही शिवाची, विश्वपालक माझ्या देवाची. वाणी भविष्याचा तो आवाज, दूर राखी
तरी सांगतो तुम्हाला भक्त कल्याणाचा रिवाज काठी भोंगळी घेऊन असाच फुलराजी तो माझा गणराज काठी भोंगळी घेऊन असाच फुलराजी तो माझा गणराज काठी भोंगळी घेऊन असाच फुलराजी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन असाच दूर राखी तो माझा गणराज. अनंत कृष्ण साळसकर गाव वेरवली कायम माझ्या प्रत्येक बारीला येऊन हे आशीर्वाद देतात. अनंत साळसकर माऊली मनस्वी आभार. आणि त्याचप्रमाणे अनिल आखाडे वांजोळी धनगरवाडी माझे कायमचे पाठीराखे. स्वर्ग होतो तो तिथं गण 501 रुपयाचं पारितोषिक. राम गोले मावळी आमच्या नितीन पवारांच्या मानगाव मध्ये खास आमच्या वेदूसाठी 200 रुपयाचं पारितोषिक खाऊसाठी धन्यवाद. तर एक फरमाईश आपण तर आता गौर उलटी टाकायची आहे ते कांसारलं सगळं. अरे ह्याच्या तुम्ही पण ना अहो काय झालं माहितीये एक गंमत सांगू काय. अरे हो जमलो काय माहितीये आमच्या माणसांची वय आता का प्रवाह वाजू नका काय हो संदेश आमच्या माणसांच्या पद्धतीत सांगतो. आमची कोकणची माणसं साधी बोळी एकदम साधी बोळी. तसं आम्ही तसं साधं बोलत नाही पण तरी पण आम्ही साधंच बोलत. प्रत्येक गावात एक आजी असते. माझी पण म्हातारी आहे माझी पण आजी आहे प्रेमळ. पण कसं त्याची गंमत बघा टायमावर त्यांचं काय बिघडलं ना मग त्यावेळेला त्यांचं जे कोण नाव असतं ना त्याच्यावर शिवी देणार. एकदा काय झालं आमच्याकडं भागी आजी आहे आणि मुंबईत नाही गेलो. अगं आहे कशी आहेस ल्याका बरी आहे कधी आला म्हणजे सकाळी झालं बरं आहेस ना म्हटलं बरं. अगं होय अगं शशिकांत कसा आहे तुझा पुतण्या ल्याका माझा शशिकांत देव माणूस तुझ्यासारखा. दवा म्हणू नको औषध म्हणू नको डॉक्टर म्हणू नको ल्याका तुझ्यासारखा. कधी पण अगदी बघ माझ्या उपयोगाला येतो. ती अशी बसली होती खाली शशिकांतचं लय कौतुक केला लेख माझा म्हणजे सोन्यासारखा पोर आणि बसलेली उठली तर वर लागला ठ्यांगारा तिच्या. मी आला ना तुझा शशिकांत म्हणजे बघला तुझा म्हणजे टायमाला तर असेल ना त्याचं नाव घेतात. म्हणजे अगं तुझी संगीता आली 15 दिवस राहिली होती आली होय माझं संगू आलं तांदूळ बिंदूळ निवडलं आणि तेवढ्यात सुपारीचं खांड खाली पडतं भांगलं का तुझं संगीता अशा जमते जमते प्रेम आहे हो एक जोक हा पण त्या सांगण्यासारखा ना हे युट्यूबला टाकतील परमेश. अरे गेलं तुम्ही ते दिवस होते ना काय मागे आला काय आला जिकडे तिकडे चर्चा म्हणे निसर्ग तिथला हिरवा जिकडे तिकडे चर्चा निसर्ग तिथला हिरवागार स्वर्ग जाणार कधी हे जावं कोकणामध्ये या गणपती सणासुदी हो जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी. आता नाही वाटलं हे असं करतात पॉट गवळण घेतो टाइम कमी आहे झालं गवळण हीच हा एक शेर घेतला त्यांच्याकडे तर म्हणतात तुला टांगून ठेवी श्रेया चाचे प्राज्वल चाचे या 2 बहिणींकडनं परत 200 रुपये आलेले आहेत. तर म्हणतात उलटा टांगून ठेवी मांड्या आले म्हणतात जोपर्यंत गवळणला माहिती नव्हता हा देव आहे तोपर्यंत ती अशी करायची तसं करायची. पण मंडळी शास्त्रानुसार ग्रंथाच्या आधारानुसार ज्या वेळेला ऋषभानु आणि कीर्ती या दोघांना ती मुलगी जेव्हा मिळाली तिच्या नशिबात आली पाण्यातून आली आणि 7व्या अवतारातलं असं वचन होतं मी लक्ष्मी म्हणून राधानंतर येईल मात्र पहिलं मी दर्शन माझे डोळे उघडेल तेव्हा माझ्या समोर श्रीकृष्ण पाहिजे.
श्रीकृष्ण राधा मोठी, काही म्हणतात 9 महिन्याने, काही म्हणतात 9 वर्षाने, मात्र ती पाण्यात लोकांना वाटलं आंधळी आहे. मग शेवटी म्हणाले की त्या श्रीकृष्णाला एकदा बोलून घ्या. बोलवला, जसा बोलवला तसे डोळे उघडले. म्हणजे त्याच वेळेला तिचं दर्शन झालं होतं. लहानपणी जन्मतात आणि म्हणतात मोठं झालं. मग त्या राधेला माहिती नव्हतं. बहिण बुवा फुलं र फुलं, अजिबात फुलं ऐसा नाही चालेल. प्रेमानच बारी. माझा समाज समोर आहे, माझ्या आया बहिणी समोर आहे, लहान लहान लेकरं आलेली आहेत, त्यांना कुठेतरी भाजीला वाटेल असं मी एक शब्द बोलणार नाही. आणि तरीही तुमच्या भागाला भाग देईन. यांचं शक्तीवाल्यांचं ह्या मरण हेच झालंय. लांबोरी भाऊ आगाव बोलत नाही, लांबोरी भाऊ काय टिंब टिंब ह्या शब्दांवर बोलत नाही. त्याला मग तरी पण टाळ्या कशा पडतात लांबोरी भावाला. अरे ही जादू आहे, प्रेमाला जिंकायचं. हे बघा शिरादेव, परसादीचा शिरादेव, एवढासा शिरादेव पण जर मन तृप्त होत असेल यासी म्हणे सात्विकपण. आणि हे शक्यतो पाहिजे म्हणून गवत गातो. अगं गोकुळात असोवा वृंदावने, त्यानं फुलाची फच अडवणे. आणि तैगणी तुझ्या सारख्या मिजाशी त्या प्रत्येकीला अतल घडवली. अरे टांगे टांगे तुम ऐसा कैसा टांगेगा. तुझ्या सासूची येणीची आणि तुझ्या सासऱ्याच्या दाढीची. मी त्या श्रीकृष्णाने गाठ मारली, ती गाठ सोडवता आणले. और तुम टांगेगा ऐसा कैसा चलेगा. बाजे बुआ सुनो, त्या 4 द्या बघू. थांबा, हे स्केल बिल मला काय जमत नाही. तुम्ही गवळ्याच्या ग पोरी ग म्हणता केली चोरी. तुम्ही गवळ्याच्या ग पोरी ग म्हणता केली चोरी. आळकाग हा माझ्यावरी, आळकाग हा माझ्यावरी, आळकाग हा माझ्यावरी, आळकाग माझ्यावरी. हरी मी गिरिधारी, हरी मी गिरिधारी, नंदाचा मी मुरारी, गोकुळचा मी श्रीहरी. तुम्ही गवळ्याच्या ग पोरी ग म्हणता केली चोरी. गवळ्याच्या ग पोरी ग म्हणता केली चोरी. आळकाग हा माझ्यावरी, आळकाग हा माझ्यावरी, आळकाग हा माझ्यावरी, आळकाग हा माझ्यावरी. तुम्ही गवळ्याच्या ग पोरी ग म्हणता केली चोरी. तुम्ही गवळ्याच्या ग पोरी ग म्हणता केली चोरी. उठल्या सुटल्या तुम्ही गलवाड कुठल्या, सांगतो माईला गाराण सारी. हो उठल्या सुटल्या तुम्ही गलवाड कुठल्या, सांगतो माईला गाराण सारी. कशानं फुटल्या कोणी ग घागरी लुटल्या, दिवसा ढवळ्या येता माझ्या दारी. तुंज विहारी मी सावळा हरी ग, मस्करी करतो तुझी ग. कधी यमुनेच्या तीरी मथुरेच्या बाजारी, कधी छेडलं सांग तरी. तुम्ही गवळ्याच्या ग पोरी ग म्हणता केली चोरी. अरे अरे हा गवळ्याच्या ग पोरी ग म्हणता केली चोरी.
दिसता तुम्ही कधी वाटत दिसता माझा पाहू नका खाली हसता आळग का घेता बदनाम करता झुरता तुम्ही ग साऱ्या नारी कधी मी बळजोरी सांगा केली का जोडी खोडी केली का कधी यमुनेरी गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता गेली तो गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता गेली तो अडका ग हा माझ्यावरी अडका ग माझ्यावरी गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता गेली तो 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 वाजे बुवा याची चाल तुम्ही द्यायची ऐका याची चाल यांच्याकडून घ्यायची तुम्ही मागून घ्यायची वसूल घ्यायची याने घेतली की नाही नवीन चाल होती मी एकदम चालीचा एकदम डेंजर माणूस आपल्याला माझ्या चाली आठवत नाही तरी पण मेहनत घेतली त्यांची चाल दिलेली आहे माझ्या गवळणीची चाल तुम्ही द्यायची नाही तर म्हणायचं आय माय सॉरी बारकू झोरे गाव देवरुख मानाचा जय मल्हार 201 रुपयाचा पारितोषिक बारकू झोरे मौली सुनील फोंडे मुर्शिद अनगरवाडी गणा माझ्या बालपणी गणगायचा मागील वारीत पूर्ण न झालेली फरमाईश या वारीत पूर्ण करा माझी पुसते माय मराठी हा मुक्ता योगेश महाडिक हा माझी चूक झाली 9 मिनिटं फक्त होते आपल्याकडे आणि प्रॉब्लेम झाला अरे आलं आमचं लांज्याचं जावं आलं प्रथमेश श्रीधर दै तिवरे राजापूर बा पंढरीच्या विठ्ठला दुसऱ्या वर्ग घेतो दुसऱ्या वर्ग घेतो हा 31 ऑगस्टला संदीप मोरे आणि विकास लांबोरे तिवरे राजापूरला बारी आहे गणपती मंदिरात रात्री 10 वाजता गौरी येतात त्याच दिवशी आणि चंद्रकांत भागीरथी श्रीपाद भोट गाव फुपेरे राजापूर 250 रुपये आई बाबाचा फोन नाही येणार अरे वा हे त्यांनी काढून द्यावा सगळ्या धन्यवाद आणि राजेंद्र भोड माऊली ज्येष्ठ समाजसेवक याचकडून पूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचा पारितोषिक आणि पिल्लूला 350 रुपये साहेबांनी दिले आहेत गावाच्या जवळचे बोला हा जो कलाकार नाचत आहे तो आमच्या खेड तालुक्यातील पणांजे कोलवाडीतला कलाकार आहे त्यासाठी जोरदार टाळ्या झाले पाहिजे धन्यवाद सामोरे बुवा वाजे बुवा तसे बारी करता काय नाही ना तर गणा माझ्या बालपणी होत्या वाटाळ वळणी तो सोमैला दूर चालुनी दगड धोंडे काट्यातुनी त्या वाटेरी माझ्या वडिलांनी त्या वाटेरी माझ्या वडिलांनी आणील तुला नवाणी हो गणा माझ्या बालपणी होत्या वाटाळ वळणी तर अजून दोन फरमाईश आहेत आमचा वाजे बुवा माझ्याबरोबर पहिल्यांदाच बारी आहे पण त्याच्या बॅनरवर असतात कोकण स्टार झी मराठी फेम कलर टीव्ही फेम आणि जसं कलर टीव्ही फेम लावला नाही त्याच दिवशी चॅनल बंद पडलं फेम एक जरा आपण केला आणि असं फेम केलं तर मग दुसऱ्या नटाने काय करायचं अहो काय झालं मी एक गाणं गायलं चोरली कुणी शिवसेना मग सगळं आलं हे सगळं एबीपी माझा स्टार न्यूज हिंदीवालं पण आलं रत्नागिरी टाइम्सला हेड न्यूज होती म्हणजे गाण्याचे शब्द होते मग आता मी रत्नागिरी टाइम्स फेम लावू एबीपी माझा फेम लावू हे असलं हो प्रगती करा तुम्हाला अशा फरमाईश आल्या पाहिजेत गाणी आता तुमचं एक गाणं व्हायरल आहे कोकण माझा असं ह्याच्यावरती मेहनत करा कोकण स्टार मिस्टर हे जर कोकण स्टार असतील तर नुसत्या रत्नागिरी जिल्ह्यात 6 भारतरत्न आहेत मग ते कोण हे असले हे छोट्या छोट्या गोष्टीत राहू नका बुवा तुम्ही सुशिक्षित आहेत बाहेर पडायच्या तुम्ही
आता काय या हा फरमाईश मला लय आवडतं. वेळात वेळ काढून बोला, वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे दोन. सगळ्या जगातला श्रीमंत माणूस त्याच्या मोबाईल मध्ये इनकमिंग आई आणि बाबाचा फोन आहे, त्याच्या मोबाईल मधून आउटगोईंगच्या लिस्ट मध्ये आई आणि बाबाचा फोन आहे. तो या जगातला श्रीमंत माणूस. नाहीतर फेसबुकला 5,000 मित्र, 25,000 फॉलोअर्स, काही असं नसतंय. हे म्हण आहे की फेसबुकला 5,000 मित्रांनी गावात विचारणार कुत्र. आपलं कुटुंब सगळ्यात मोठं. आपल्या बहिणी, आपला भाऊ, आपली मुलं, आपली एक सख्खी बायको आणि आई बाबा. हा वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे दोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. फरमाईश झाली. अजून एक याच्यातच मराठी भाषेचा आहे. त्याच्यानंतर आता बुवांकडे जाऊया. बुवांची आणि माझी पहिलीच भेट आहे आणि त्यांनी प्रश्न विचारलाय कंसाच्या दरबारातील एका नोकराला श्रीकृष्णाने 2 वरदान दिले. ते वरदान कोणते, त्या नोकराचे नाव काय? मथुरा दरबार आधार घ्यावा. त्यांनी आधार दिलाय, छान दिलाय. तर बुवा विविध ग्रंथ आहेत. एखाद्या ग्रंथामध्ये सीतारामाची बहीण दाखवले, अनेक ग्रंथामध्ये पत्नी दाखवली. विविध ग्रंथाचे आधार आहेत. त्यानुसार तुम्हाला 2 उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय, कारण तुम्ही टीप सोडलेली नाही. पहिलं नाव कुब्जा, कलौकार कुब्जा. ही स्त्री आहे, तिला त्रिवक्रा देखील म्हणतात. त्रिवक्रा का म्हणतात, तर ते 3 शरीराच्या 3 ठिकाणी ती वाकलेली होती, तिला कुबड्या होता. तर वरदान होतं, तुझं कुरूप हे रूप आहे ते जाऊन सुंदरता आणि निरोगी शरीर लाभेल. आणि दुसरा वर होता, भगवत शक्तीचे सानिध्य आणि मुक्तीचे वरदान होईल. तर पहिलं उत्तर तुमचं कुब्जा. दुसरं उत्तर देतोय, तर दुसरं उत्तर आहे सुदामा. कारण सुदामा देखील ह्या कंसाच्या दरबारामध्ये मथुरेत होता आणि तर त्याला वरदान दिलं होतं, एक अखंड मैत्री आणि अखंड भक्ती. ही 2 वरदान दिली. शाहीर तुमच्या विवेक बुद्धीला जर हे पटत असेल, नैतिकतेला पटत असेल, तर उत्तर मान्य करा, नाहीतर हरकत नाही. माझा प्रश्न तुम्हाला, शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं. आणि आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात तुम्हाला मिळणार. आता एक प्रश्न पण जाऊया. काहीतरी बोलले ना की म्हणे तुमची कहाणी मला माहिती आहे, मी पाणी देईन, हे देईन. जरा पुढे करू दे. चल हट बघ बाजूला, चल हट बघ बाजूला, कुठली लावसट नाही नाही. चल हट बघ बाजूला, कुठली लावसट ही नाही. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती.
आपली कोयतीचं पुराण सांगा शाहीर कोणती आपली कोयतीचं पुराण सांगा शाहीर कोणती जाऊ नको माझ्या हातात आहे कोयती तुला वाटेला जाऊ नको माझ्या हातात आहे कोयती फरमाईश पण घेतो तुमची आता फक्त एक शेवटचं एक पद घेतो छोटंसं आणि बारी संपवतो शाहीर तुम्ही ज्या प्रमाणे बारी कराल त्याप्रमाणे परमेश्वर कृपेने हात तुरेवाला प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेल मात्र आगावगिरी तुम्ही करणार नाही अशी अपेक्षा आहे एक पद घेतो आणि बारी संपवतो ते नसते जर का बर ते नसते जर का बर आमचं काहीच नव्हतं खरं ते नसते जर का बर आमचं काहीच नव्हतं खरं अभिमानानं सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर 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 ते नसते जर का बरं ते नसते जर का बरं आमचं काहीच नव्हतं खरं ते नसते जर का बरं आमचं काहीच नव्हतं खरं अभिमानानं सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर 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 बारी संपवतोय माडिक माऊली तुमचं गाणं आहे ह्या पोरांनी शोधून नाही ठेवलेलं आता काय बोलणार दुसऱ्या बरोबर 100% घेतो बारी संपवतो शाहीर तुम्हाला शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा धन्यवाद